ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तर मी आज आलेली आहे लातूर येथील सिद्धेश्वर मंदिरात। आपण पाहत आहात की सिद्धेश्वर मंदिर हे किती प्रशस्त आणि मोठं आहे आणि समोर किती मोठी जागा आहे, पार्किंग वगैरे खूप छान आहे आणि निसर्गरम्य असं हे मंदिर आहे। आणि मंदिराचा परिसर हा भव्य असा परिसर आहे, खूप मोठा म्हणजे असं ग्राउंड आहे आणि सिद्धेश्वराच्या मंदिराच्या आजूबाजूला पण असं म्हणजे खूप चांगली जागा आहे। बाजूला कुंड आहे, मंदिर आहे, म्हणजे बाजूला 2-3 छोटे मंदिरं आहेत। एक हनुमानाचं मंदिर, महादेवाचं मंदिर आणि देवीचं मंदिर असं बाजूला आहे। आणि आता मी चाललेली आहे मंदिरामध्ये। मंदिराच्या पायरीवरचं दर्शन घेतलेलं आहे। मंदिराच्या पायरीच्या वर कासव आहे, त्याचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि मी आत चाललेली आहे। तर आता आपण पाहत आहात की या मंदिराचा बांधकाम हे काळ्या दगडापासून केलेलं आहे, म्हणजे चिरेबंदी आहे। तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी असे चिरेबंदी म्हणजे वास्तू पाहायला मिळतात, पण हे वास्तू खूप अशी म्हणजे प्रशस्त अशी वास्तू आहे आणि हे म्हणजे 12व्या शतकात बांधलेली आहे। म्हणजे येथील त्या काळातला राजा ताम्रध्वज यांनी ह्या मंदिराचे म्हणजे बांधकाम केलेलं आहे आणि म्हणजे निर्माण केलेलं आहे। पूर्वीचं हे खूप जुनं मंदिर आहे, पण राजा ताम्रध्वजानं याचं म्हणजे जीर्णोद्धार केलेला आहे। तर आपण आता मंदिरात आलेले आहोत आणि मंदिरामध्ये आल्याच्या नंतर मी नंदी महाराजांचं दर्शन घेणार आहे। नंदी महाराजाचं दर्शन घेऊन मग सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन सिद्धेश्वरांचं दर्शन घ्यायचं आहे। तर हे मंदिर सोलापूरच्या सिद्धेश्वराला समर्पित असं हे मंदिर आहे असं म्हणतात सर्वजण। तर आता मी नंदी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता निघालेली आहे गाभाऱ्याकडं। तर गाभाऱ्यामध्ये थोडीशी जागा कमी असल्यामुळं कमी लोकांना आत दर्शनासाठी सोडतात आणि हा बाहेरचा गाभारा आहे। इथं दर सोमवारी महाआरती होते रात्री 8 वाजता। तर या आरतीसाठी इथं थांबतात सर्वजण आणि या मंदिराची वेळ सकाळी 5 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आहे। तर संध्याकाळी 8च्या आरतीनंतर हे मंदिर बंद होतं। तर आपण पाहत आहात किती मंदिर असं म्हणजे सुंदर असं मंदिर आहे। आणि आता तुम्हाला सिद्धेश्वराच्या मूर्तीचं दर्शन होईल आणि आत गाभाऱ्यात गेल्याच्या नंतर सिद्धेश्वराचं लिंग आत आहे आणि त्या लिंगाचं पण दर्शन होऊन जाईल। तर आपण पाहत आहात सर्वजण म्हणजे असं प्रतीक्षा करत आहेत की सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी। तर आता आज फक्त 3 किंवा 4च लोक बसू शकतात, अशी एवढीच जागा आहे। आणि सिद्धेश्वराचं जे लिंग आहे असं हे खाली गाभाऱ्यामध्ये खोल आहे आणि वर इथं दुग्धाभिषेक चालू आहे आज। आणि आपण पाहत आहात की मध्ये 2-3 महिला म्हणजे पूजा वगैरे करत आहेत, कारण बेल फूल व्हायचं असतं, बसून व्हावं लागतं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आणि सर्वजण या मंदिरामध्ये खूप भक्तिभावानं येतात आणि सिद्धेश्वराचं दर्शन करतात। तर तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर? माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा।